चला साम रवणनाथ मंदिर पण बघून या कोरतड्यातलं. हे मंदिर लांब आहे की जवळ आहे? हे मंदिर जवळ आहे ना? मंदिर बघून या. साम रवणनाथ मंदिर कोरतडे. बघा विचारलं ते पण कोरतड्यातलंच आहे. ही वाडी कुठली आहे का माहीत नाही मला आता. मस्त बघा केळीची झाडं आहेत. काय वाटतं मराठीत. अरे इकडं वर आहे. वरती आहे बघ. वरती आहे. बरोबर पण आले ते. हां अरे चल हां. आम्हाला वाटतं खाली आहे. पटकन गेलो दिसला नाही. बोर्ड झाड पण मस्त आहे कोणतं तरी. हां असं असलं की भारी. दोन्ही साईडून झाडं, छोटासा रस्ता. अशा वाटतं मला गावाला जाम आवडतं असं रस्ते. मंदिर बघून येऊया. इथं आलं आहे आता. एवढी मोठी कमानी लागली होती. आपलं मंदिरात पण जाऊन येऊया. हे रोडवरून दिसतं मग अशी तिथं काहीतरी. तेच वाटतं तेव्हा तिथं साम का काहीतरी दिसत होती त्या रोडवरून. पण इकडून जायला रोड नाही वाटतं. भरपूर आतमध्ये आहे. खाली आहे. इकडे चढ उतार बरंच आहेत. कोण येत असेल रे. बघा अगदी जंगलातच मंदिर आहे वाटतं. पूर्ण रस्ता छोटा होत गेला. खाली नदी पण आहे. हां एकदम मला वाटतं जुन्या काळातलं मंदिर आहे असं वाटते वरून. आता बघूया जाऊन. रस्ता पण छोटा आहे. अगदी निसर्गाच्या सानिध्यातच म्हणायला लागेल. मंदिर ते आहे का? हे कुठलं मंदिर आहे मग? हां हां हे दुसरं आहे का? इथं पण जाऊन हे कुठलं मंदिर आहे बघू तुला ते. कुठलं? सोमेश्वर काय? चला हे पण मंदिर बघून या. चल आता आलं हे पण मंदिर बघू. कुठं? इकडं. आता हा रस्ता माहीत नाही ना आपल्याला कुठला आहे तो. वारुळ बघ कसले आहेत तिथं. काय हे एक मंदिर आहे. भवानी का वाचता येत नाही. सोमेश्वर का रामेश्वर आहे रे. नाव गेलंय. हां सोमेश्वर मंदिर. श्री भवानी सोमेश्वर प्रसन्न असं लिहिलं आहे. महादेवाचंच मंदिर आहे वाटतं इथं. हां मस्तपैकी छोटं मंदिर आहे इथं. अगदी जुनंच मंदिर आहे. सोमेश्वर मंदिर आहे मंडळी. आता बंद आहे. पूजा वगैरे झाली सकाळी. रामेश्वर मंदिर. कुठं वाचलंस? हां भवानी रामेश्वर मंदिर. आम्हाला कन्फ्यूज आहे आम्हीच. कारण तिथं नाव आहे ना नीट दिसत नव्हतं. अशा पद्धतीचं हे मंदिर आहे. लाकडीच काम आहे सर्व. भारी वाटतंय पण रे शांत शांत. ती वाडी कुठली विचारायला पाहिजे होती. तिथून आपण
नाही वरतून आलो ना ती वाडी विचारायला पाहिजे होती. हे बघा परतीच्या प्रवासात आम्हाला हे 2 मंदिरं बघायला भेटले तिथं. हे एक रामेश्वर मंदिर आणि ते रवळनाथाचं मंदिर. आता त्या मंदिरात जाऊया तिकडं. गावाकडचे मंदिर आहे ना, गावागावातून फिरलात तर नक्कीच विजिट करा. वातावरण पण एक नंबर. हां तिकडं पालखी पण आहे. गाड्या इथंच लावलेल्या आहेत. इथं पुढं नदी आहे छोटी. कोण होतं? हां मोठी आहे. हां हां घोरपड आहे ते बघा. दिसणार थोडी आहे, मोबाईलमधून झूम करायला लागेल तर पटकन. गेली. हां ते बघा घोरपड. मोबाईलमधून झूम केलं आहे ते बघा दिसते. घोरपड दिसले आम्हाला. वातावरण मस्त झालं आहे. आता बघा दुपारचे वाजलेत 1:30 बरोबर. यांच्या इथं व्हिडिओ शूट चालू आहे. इथं शौचालय पण बांधलेलं आहे इथं स्त्रियांसाठी पुरुषांसाठी. आणि हे रवळनाथ मंदिर. इकडे पण एक रोड जातो. इकडं वाडी असेल का काय माहीत नाही. पुढं वाडी असेल काय रे जवळ. रोड आहे म्हटल्यावर ते असणार. आणि श्रीदेव रवळनाथ मंदिर जाऊया. मंदिर बंदच आहे पण बाहेरून तरी तुम्हाला दर्शन घडवतो. पण ते राहतात वाटतं इथं काय. आम्हाला इथलं काय माहीत नाही तरी पण आम्ही आलो आहे. हे बघा असा परिसर आहे. मागे घर आहे वाटतं कोणचं तरी. मागे घर आहे वाटतं. श्रीदेव रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार वैशाख शुद्ध 13 1931. 6 मे 2009 साली हे मंदिर बांधण्यात आलं आहे. लांबूनच आम्ही दर्शन घेतो. मंदिर बंद आहे का पालखी पण आहे. घड्याळ बंद आहे. मी म्हटलं 12 वाजले. मोबाईलमध्ये 1:30 वाजले आणि घड्याळात 12 कसे वाजले. इकडची पुरेपूर माहिती आमच्याकडे नाही मंडळी. आम्ही असंच येत होतो तर म्हटलेलं चला या गावातून मंदिर पण बघून जाऊया. गावी शिमग्याला पालखीला जास्त गर्दी होत असणार मंदिरामध्ये. प्रत्येक ठिकाणी तसंच असतं. आणि कुठला कार्यक्रम असला तर वर्धापन दिन वगैरे. हे मंदिर आहे श्रीदेव रवळनाथ आणि तिथं रामेश्वर मंदिर. एक नंबर आहे. आणि बाजूला नदी आहे. आता पाऊस कमी आहे त्याच्यामुळे पाणी जास्त नाही नदीला. नाही तर पाणी असेल इथं बरंच. चला इथून आपण आता परतीचा प्रवास करायचा आहे. घरी जायचा. व्हिडिओ मोठा होईल म्हणून हा दुसरा पार्ट काढला छोटा. कारण जास्त मोठे व्हिडिओ झाला ना का कोण जास्त बघत नाही, स्क्रोल करत नाही. तर जाऊ दे एक आठवण. ज्या ज्या गावात जातो तिथली आठवण तर एक साठवून ठेवायची. गेली इथं घोरपड होती. चला इथून आता परत रिटर्न जायचं आपल्याला. तर पुरचड आता आम्ही इथून चांदेरीत आज बाजार आहे वाटतं सोमवार. नंतर मग घरी जाऊ फिरत फिरत. बघूया परतीचा प्रवास कसा होतो. वातावरण बघा मस्त असं जंगलात मस्त आहे की मंदिर बाजूला नदी. एकच नंबर वातावरण. चला निघूया आता. चला इथून परतीचा प्रवास. रत्नागिरी 24 किलोमीटर आहे. हा कोरतडीत दाखवते. वाडी कुठलीच माहीत नाही आम्हाला. बऱ्याच वाड्या असते. आणि त्या साईडला तिथे एक हे मला तिथे स्थान आहे त्यांची. तिथं मला वाटतं शिमगा भरत असेल. तिथपर्यंत आम्ही जाऊ शकलो नाही. असं पुढं तिथं कच्चा रोड एक गेला आहे. इथून रोड होता रे जायला तिथं. ते
इथून रोड आहे, कच्चा रोड नाही का? नाही 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 हो. इथं मला वाटतं 6 नाही त्यांचे, इकडे सिंगापूरच असेल आय थिंक, मला पण माहीत नाही एवढा, पण एक सांगतो. चला घरी जाऊया, घरी. लावणी लावत होता, पाणी इथून घेतलं नाही पाटाचं, थोडं थोडं. पाऊस नाही त्याच्यामुळे हे असं जुगाड करायला लागतो, साठाव वाटाव करून. आता समोरून परत लालपरीचं आगमन झालेलं आहे. रत्नागिरी, कुरतडे, चांदोर, रत्नागिरी. कुरतड्यात झालं मला वाटतं, चांदोरला. आणि आता चांदेरात आपण पोचतोय परत. हा सोमवार चांदेराईचा बाजार असतो वाटतं, बघूया. रोड छोटा आहे तरी पण बस वगैरे इकडून जाते. रत्नागिरी 20 किलोमीटर आहे, हाती 14, देवगी 17 किलोमीटर. इकडून फिरून येऊया, एक राऊंड मारून. हां, अरे बाजार संपला कसा? अरे पण सकाळी बाजार भरलेला होता ना, आपण आलो तेव्हा गर्दी होती. अरे आलेला तेव्हा बाजार होता ना, संपला लगेच दुपारी. अरे नाही नाही, ते बघायला आलो होतो. सकाळी आले तेव्हा बाजार भरल्यासारखं वाटलं मला. हां नाही, सकाळी गर्दी होती, आता कोण नाही. दुपार झाली म्हणू काय, आता संध्याकाळी येतील लोक. काय काय गुंडलले नेले घरी. ते कुठं जाऊया, जाऊया कुठं, जायचं आहे कुठं? ते चांदेराईचं पूल आहे. काय बोलतो इकडे चांदेराईत पाणी भरतं, इकडेच काय बोलतात ते. तिकडून गेलात ना, समोर रत्नागिरी जायला रोड आहे. रत्नागिरी आहे 21, टेंबे 9 किलोमीटर. टेंब्यातून रस्ता जातो इकडून, आणि आपल्याला इकडून जायचं हातकांबा 8 किलोमीटर. वरच्या हाताला जायचं आपल्याला, इकडे रत्नागिरी जातो. सगळ्यात चढचढच आहे. कुठल्या घरेवाडीचे व्हिडिओ पण टाकतात. हां हां, हा रोड पुलावर जातो काय? पुलावर जातो काय? बघूया काय ते पोहत आहेत पोरं. येतले जाऊन येऊ. हां गाडी गेली असते, ते गाडी जाते तिकडं, गाडी जाते. मस्त पोहण्यासाठी एक लोकेशन आहे. वाघझरी मंदिराच्या बाजूलाच नदी आहे, तिथे एक बंधारा आहे, तिथं पोरं सगळी आंघोळ करतायत. चला आपण पण जाऊन येऊया. ए चल, चला आतमध्ये परिसर दाखवतो. मंदिरात काय आता आतमध्ये जात नाही आपण, पण तुम्हाला एक व्हायरल लोकेशन दाखवतो, तिथे पोरं आंघोळ करतायत मस्त वगैरे. कळकेश्वर प्रसन्न आणि वाघजाई प्रसन्न मंदिर आहे मस्त वगैरे, गाव मंदिर आहे.
प्यायचं पाणी पण आहे इकडं. बरीचशी पोरं आलेत आंघोळीला. इथं मोठं नमयमन होत असेल. बरंच पाणी आहे. उंच आहे मेल्या. 2-3 पुरुष असेल तिकडं पण आहे वाटते. का पकडून आहे वरतीच पोहतात आहे. मला ते उंच आहे. भरपूर उंच आहे. किती पुरुष आहे. बरंच मोठं पाणी आहे. इकडंच जाम मोठं आहे. येऊ नका इथं. पोहता येणाऱ्यानेच या. तर मोठं पाणी आहे. मला भारी वाटतं पण म्हणजे गावागावातला रोड आहेत ना तर पहिलं झालं पाहिजे. हां बघा नुसता खाडखोड खाडखोड. बरेचशा वेळेला इकडे ऑर्डरला आलो मी 2-3 वेळा. तो पासून हा बघा रोड आहे तसाच आहे अजून. रोडवर काय सुधारणा नाही. रोडवर कामं झाली पाहिजे. गावातले रोड चांगलं सुधारण्यात यावं अशी आमची अपेक्षा आहे सरकारकडून. परत हातकंबा गावात आलो आहे आम्ही. इकडे जुना पूल आहे समोर. इकडे नवीन ब्रिज झाला आहे तो या साईडनं. चला परत आपण मधल्या रोडने जायचं आहे निवळीला. बस स्थानक. हिरवी 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 आले. हिरवी गाडी. शिवरी 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 आलं पटकन. हिरवी गाडी आली. बस स्थानक म्हणजे रेल्वे स्टेशनला जाईल ते. नाही तर बस स्टँडला जाईल खाली. आंबे बंद. समोर बघा हायवे लागला आता. मुंबई हायवे. निवळ्या पोचलो आपण आता वरती. हॅलो इथल्या ब्रिजचं पण काम चालू आहे. बघिताई आमचं फणस काढते भाजीला. कच्चा आहे. कुठे गेला. आणि इकडं आईच आहे ना काटला कापते. आपले सबस्क्रायबर आहे त्यांनी ही काटला आपल्यासाठी दिली होती भाजी करायला. मस्तपैकी प्रवास झाला आजचा. आणि सुंदर मंदिर होतं. त्याच्यानंतर येता वेळी आम्हाला कुरताळे गावात मंदिरं पण खूप छान दिसली. अशीच गावागावातली मंदिरं बघायला जाम भारी वाटतात. आज काटलाची भाजी खायला भेटणार संध्याकाळी. इकडं आजीबाई आहे. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळं करून टाका आहे. सगळं साफ करून टाका आहे ना.
पाऊस नाही. हां टाकला टाकला. आज आणणार आहे. चला पाऊस गायब आहे. पाऊस कधी येणार काय माहीत नाही. आमची लावणी पण लावायची आहे अजून. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती सबस्क्राईब करा मस्तपैकी. टाटा बाय बाय.